नमस्कार मित्रांनो, आज आपण सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं दुबईचं पिस्ताचिओ कुनाफा चॉकलेट घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. साहित्यामध्ये आपण 100 ग्रॅम पिस्ते घेणार आहोत. खारे पिस्ते, त्यानंतर व्हाईट कंपाऊंड, डार्क कंपाऊंड. खिरीसाठी लागणाऱ्या ज्या बारीक शेवया असतात त्या मी इकडे घेतलेल्या आहेत. त्याचशिवाय आपल्याला कंडेन्स मिल्कसुद्धा लागणार आहे, म्हणजेच मिल्क मेड. आपण जे खारे पिस्ते घेतले आहेत 100 ग्रॅम मोजून घ्यायचे आणि त्याचे साल काढून घ्यायचे अशा प्रकारे. आत्ता आपण शेवया भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे पॅन गरम ठेवला आणि त्यामध्ये 1 चमचा बटर घातला आहे. या बटरमध्ये आता ह्या ज्या शेवया आहेत त्या आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. शेवया गोल्डन ब्राऊन झाल्यावर आपण जे पिस्ते निवडून ठेवले होते त्यांना आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत. आता इकडे मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतलं. एकात येल्लो कलर घातला आणि एकामध्ये ग्रीन कलर घातला. यांना व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून व्हाईट चॉकलेट येल्लो आणि ग्रीन कलरमध्ये केले. आता आपण एक चॉकलेटची कॅव्हिटी घेतलेली आहे ज्या मोल्डमध्ये तुम्हाला चॉकलेट्स बनवायचे आहेत. येल्लो चॉकलेट आणि ग्रीन चॉकलेटने आपण आपले ट्रे जे आहेत ते थोडेसे गार्निशिंग करून घेऊ, म्हणजे ज्यावेळेस आपलं चॉकलेट रेडी होईल त्यावेळेस ते खूप छान दिसतात ते कलर त्यामध्ये. यासाठी तुम्ही पायपिंग बॅगचा पण वापर करू शकता. तर इकडे बघा आपले सगळे मोल्ड रेडी झालेले आहेत. आता आपण चॉकलेटचं फिलिंग तयार करूया. त्यासाठी आपण ज्या शेवया रोस्ट केल्या होत्या त्या आणि जो पिस्त्याची पावडर होती ती एकत्र करायची. त्यामध्ये कंडेन्स मिल्क वापरा आणि थोडं थोडं करून टाका. फक्त बाइंडिंग होईल एवढं ते झालं पाहिजे. आणि थोडासा ग्रीन फूड कलर जेल यूज करा, पावडर यूज करा, कोणताही ग्रीन कलर. डार्क चॉकलेट चॉप करून मायक्रोवेव्हमध्ये 30-30 सेकंदासाठी मेल्ट करून घेऊया. आणि आपली जी कॅव्हिटी होती त्या कॅव्हिटीमध्ये आपण पहिला थर डार्क चॉकलेटचा टाकून घ्यायचा आहे आणि टॅप करून त्याला व्यवस्थित कॉर्नर्समध्ये फिल करून घ्यायचा. कॅव्हिटी आता 5 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करा. आता हे जे आपण बाइंडिंग बनवलेलं होतं, जे मिश्रण बनवलं होतं पिस्ताचं, त्याला आपण व्यवस्थित चमच्याने कॉर्नर टू कॉर्नर फिल करून घ्यायचं. आणि आपला जो सेकंड लेअर आहे डार्क चॉकलेटचा तो त्या फिलिंगच्या वरतून पुन्हा एकदा लावायचा आहे. चॉकलेटची लेअर लावल्यानंतर फ्रीजमध्ये 20 मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवा. आपलं चॉकलेट सेट झालं आहे. 20 मिनटानंतर आपण आता त्याच्यातली एक चॉकलेट डिमोल्ड करून पाहणार आहोत. हलकंसं अंगठ्याने प्रेशर देऊन आपली चॉकलेट जी आहे ती कॅव्हिटीमधून बाहेर निघते. वाव, तुम्ही बघू शकतात कलर किती सुंदर दिसतात आणि शायनिंगसुद्धा खूप छान आलेली आहे चॉकलेटला. तर अशा प्रकारे आपण हळूहळू सगळेच चॉकलेट आपले डिमोल्ड करून घेऊया. हे बघा किती सुंदर दिसत आहेत, कलरफुल ग्रीन, येलो आणि डार्क चॉकलेट. ही जितकी सुंदर दिसते ना खाण्यासाठी तेवढीच चविष्ट पण आहे. ही बघा मी इथे तुम्हाला एक चॉकलेट तोडून दाखवते. मी बारीक फिलिंग भरलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून जाड फिलिंग भरू शकता यामध्ये. आता हे चॉकलेट खाण्यासाठी दुबई जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी पण सोप्या पद्धतीने बनवू शकता. धन्यवाद.